श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीमत्सद्गुरु चरणारविंदाभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. आजच्या पहिल्याच भागात आपण नामाचं श्रेष्ठत्व बघणार आहोत. सर्व संतांनी आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं आहे. पण या नामाचं श्रेष्ठत्व असं काय आहे हो? नामाचा महिमा तर आहेच, पण नामच का घेतलं पाहिजे? तर पारमार्थिक शतकोटीमध्ये खूप सुंदर असं चिंतन मांडलं आहे. त्यामध्ये 12 मुद्दे सांगितले आहेत की नामाचं श्रेष्ठत्व त्यामध्ये आपणास कळतं. आणि प्रत्येक मुद्दा हा संतांच्या प्रमाणाने आपण इथे बघणार आहोत. एकूण 12 मुद्दे आहेत. तर पहिला मुद्दा म्हणजे नाम हे मंगलात मंगल आहे. माऊली म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. दुसरं म्हणजे नाम पवित्रात पवित्र आहे. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला. माऊलींनी आपल्याला हे ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. तिसरं म्हणजे नाम बऱ्यात बरं आहे. नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्याहुनी बरवे नाम तुझे. नाम हे कसं आहे तर चौथ्या मुद्द्यात सांगितलंय की नाम खऱ्यात खरं आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. पाचवं म्हणजे नाम उत्तमात उत्तम आहे. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. सर्व सारामध्ये सार आहे हे आपल्याला सांगतात. नाम साराचे ही सार, शरणांगता यमकिंकर. सातवं म्हणजे सर्वात गोड असं नाम गोडातही गोड आहे. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. आठवं म्हणजे नाम सर्वात मोठं आहे. मोठ्यात मोठं असं नाम आहे. सगळ्यात मोठं आकाश आहे, पण त्या आकाशापेक्षाही मोठं नाम आहे. माऊली आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. असं हे नाम श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. आपल्याला 9व्या मुद्द्यामध्ये सांगतायत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार, नाम हेची सार विठोबाचे. 10वं म्हणजे नाम चांगल्यात चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. सर्वात मोठं जर पुण्य हवं असेल तर ते नामामध्ये आहे. पुण्यात पुण्य कशात आहे तर नामात आहे. आपल्याला हरिपाठामध्येच आपण जे नेहमी म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि असं हे नाम सगळ्यांना घेण्यासाठी सोप्यात सोपं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. असं हे नामाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून आपण सर्वांनी सतत नामस्मरण केलं पाहिजे. पुढच्या भागात बघूया की नामाचा महिमा काय आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.